हाय हॅलो नमस्कार. मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत ही स्वामी महाराजांचरणी प्रार्थना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपलं तणावपूर्ण जीवन आणि आपल्या मनात सर्वात जास्त जेव्हा मन थकलेलं असतं बाहेरच्या विचारांमुळे आपल्या मनामध्ये जे जमा होणारे नकारात्मक विचार आहे त्याच्याकडे आपण कसं दुर्लक्ष केलं पाहिजे. यालाच तर म्हणतात डेटॉक्स युअर थॉट्स. म्हणजेच ह्याच्यावरती आपण आज बोलणार आहोत. त्याच्यामुळे मला असं वाटतं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला मदत होईल तुमच्याही लाईफमध्ये थोडीफार. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि कुठेही स्किप करू नका. चला आपण स्टार्ट करूयात आजच्या व्हिडिओला. आपल्याला असं अनेकदा वाटतं की मी खूप विचार करते, माझं मन शांत राहत नाही, नकारात्मक विचार थांबत नाहीत. पण हे विचार थांबवण्यासाठी प्रॅक्टिकली शब्द म्हणजे जो प्रॅक्टिकली विचार करतो तो कसा केला पाहिजे किंवा आपले विचार आपण कसे पॉझिटिव्ह ठेवले पाहिजेत, आपलं माइंड हे कसं सतत पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे, त्याच्यामुळे आपल्या विचारसरणीमध्ये किती सारे छान आणि छान बदल घडून येतील हेच आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला समजेल. आयुष्यातला सगळ्यात मोठा अडथळा किंवा आपल्या सगळ्यात मोठा शत्रू जो असतो तो बहुतेकदा आपण त्याला बाहेर शोधतो किंवा परिस्थितीत दुसऱ्या माणसांमध्ये. पण बरोबर काय आहे सांगू का, हे तर आपल्या डोक्यातच असतं. आपल्या मनात एक आवाज सुरू असतो जो आपल्याला आपल्याच क्षमतेवर शंका घ्यायला लावतो, भविष्याची भीती दाखवतो आणि भूतकाळातल्या चुका ओगाळत बसतो. आणि हो, हा आवाज मिळून एक असा अदृश्य पिंजरा तयार करतो ज्यात आपण नकळत अडकून जातो. आणि गंमत म्हणजे आपण या आवाजाला, या विचारांनाच आपण समजायला लागतो. तेच जणू काही ते अंतिम सत्य आहे असंच आपल्याला वाटत असतं. आजच्या काळात जिथे सतत धावपळ आणि तणाव आहे तिथे मानसिक गोंधळातून बाहेर पडणं खूप गरजेचं झालंय. कारण हे विचार फक्त आपल्या मूडवर नाही, ते आपल्या नियंत्रणावरती असतात आणि आपण आयुष्य कसं जगतो या सगळ्यावर परिणाम करतात. आणि म्हणूनच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या पिंजऱ्याची किल्ली देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर याच्यावरती डॉक्टर अँड्रिया बोनिवर यांचं डिटॉक्स यावर थॉट्स आहे. म्हणजे हे पुस्तक मी जे वाचलं आहे त्याचबद्दल मी तुम्हाला सांगते आहे, कारण की हे मनाला स्पर्शून गेलेले वाक्य जे आहेत मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. या पुस्तकात त्यांनी सांगितलं आहे, कारण डॉक्टर अँड्रिया बोनियर ह्या केवळ लेखक नाही आहेत, त्यांनी याबरोबर एक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत. जॉर्ज टाउन युनिव्हर्सिटीमध्ये त्या प्राध्यापक आहेत आणि दशकाहून अधिक काळ त्यांनी मानवी मनाचा अभ्यास केला आहे. मला त्यांची जी गोष्ट सगळ्यात भारी वाटली ती म्हणजे फक्त एका बंद क्लिनिकमध्ये काम करत नाहीत. त्यांचं काम त्या चार भिंतींच्या बाहेर सर्वसामान्यपर्यंत पोहोचतं. वॉशिंग्टन पोस्टमधलं त्यांचं बॅगेज चेक नावाचं सदर, हो ते खूप प्रसिद्ध आहे. त्यात त्या लोकांच्या रोजच्या मानसिक प्रश्नांना उत्तर देतात. याशिवाय NPR सारख्या माध्यमातून त्या सतत लोकांशी संवाद साधत असतात. लेखिका सांगतात की आधुनिक माणसाचं मन ज्या सततच्या नकारात्मकतेने, भीतीने किंवा ताणाने व्यापलेलं आहे त्याला एक व्यावहारिक आणि करुणेने भरलेला मार्ग दाखवणं हा या पुस्तकाचा उद्देश आहे. व्यावहारिक आणि करुणेने भरलेले हे दोन शब्द खूप महत्त्वाचे आहेत, कारण या पुस्तकाचा जो मूळ विचार आहे ना तोच इतका क्रांतिकारी आहे. होय, हे ऐकायला खूप साधा वाटतो, पण हो की तुमचे विचार नेहमीच खरे नसतात. म्हणजे हे तर आपल्या अस्तित्वाच्या मुळावरच घाव घालते की नाही. म्हणजे लेखिकांचं असं म्हणणं आहे, त्या म्हणतात की आपले विचार म्हणजे आपण जेव्हा जो विचार करतो तोच तसा आपल्याला समजायला लागतो. त्या म्हणतात जेव्हा आपण निगेटिव्ह थॉट्स किंवा निगेटिव्ह खूप सारे विचार करतात तर असं नाही की हे विचारांचे पॅटर्न्स आहेत. असं नमुने आपल्या भावनिक आरोग्याला आतून फोकरतात आणि मग पुस्तकाचा खरा उद्देश समोर येतो, जो फक्त विचारावर नियंत्रण मिळवणे नाही आणि त्यापुढे जाऊन आपले विचार आणि आपली ओळख यांच्यात एक सुरक्षित अंतर निर्माण करणं आहे. जेव्हा तुम्ही पावसात उभे आहात आणि भिजत आहात याऐवजी तुम्ही खिडकीतून पाऊस पडताना बघत आहात. पाऊस तोच आहे पण तुमचा अनुभव पूर्णपणे बदलला आहे. हे उदाहरण खूपच समर्पक आहे. मग या खिडकीपर्यंत पोहोचायचं कसं, या प्रवासातले टप्पे कोणते आहेत? मला वाटतं पहिला टप्पा तर हे ओळखणं असेल की आपण पावसात उभे आहोत. अगदी बरोबर, पहिला टप्पा आहे विषारी विचार ओळखणे. आपण अनेक मानसिक सापळ्यांमध्ये सहज अडकतो.
त्यातला एक आहे कॅस्ट्रोफायझिंग. हे कॅटस्ट्रोफायझिंग म्हणजे काय तर एखाद्या छोट्याशा गोष्टींचा सगळ्यात भयंकर शेवट काय होईल याची कल्पना करत बसणं. उदाहरणार्थ समजा ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन देताना एक स्लाईड चुकली तर मनात विचार येतो, आता सगळ्यांना कळेल की मी मूर्ख आहे. माझी नोकरी तर जाणार नाही ना, माझं करिअर संपल. आणि म्हणजेच एका छोट्याशा चुकीला आपण थेट आयुष्यभराच्या अपयशाशी जोडतो. हेच म्हणजे त्यांचं सांगणं आहे लेखिकांचं की जेव्हा आपण असे निगेटिव्ह थॉट्स आपल्या मनामध्ये येतात तेव्हा त्याचा परिणाम कुठपर्यंत होऊन जातो हे आपल्यालाही कळत नाही. तर असं म्हटलं जातं, जेव्हा आपण सकारात्मक म्हणजे काय तर सतत आनंदी राहण्याचं नाटक करणं नाही किंवा समस्यांकडे दुर्लक्ष करणं नाही, तर मग काय तर आयुष्यातल्या आव्हानांकडे बघण्याचाच दृष्टिकोन बदलणं. यासाठी त्या एक सोपा उपाय सांगतात. ग्रॅटिट्यूड जर्नल म्हणजे कृतज्ञतेची नोंद ठेवणे. हो, हे रोज रात्री झोपण्यापूर्वी अशा 3 गोष्टी लिहून काढणे ज्याबद्दल आपण कृतज्ञ आहोत. अगदी छोट्या छोट्या, आज जेवण खूप चविष्ट होतं, किंवा एका जुन्या मित्राशी किंवा मैत्रिणीशी फोनवर बोलणं झालं, किंवा आज हवा खूप छान होती. अगदी म्हणजे हे एक प्रकारचं मेंदूसाठीच ट्रेनिंग झालं. आपला मेंदू नैसर्गिक नकारात्मक गोष्टींकडे जास्त लक्ष देतो. त्याला निगेटिव्हिटी बायस म्हणतात. हो, उत्क्रांतीने दिलेली ती एक देणगी आहे संकटापासून वाचण्यासाठी. पण या सरावाने आपण मेंदूला सकारात्मक गोष्टी शोधायला, त्यांचं कौतुक करायला शिकवतो. म्हणजे जेव्हा आपण ग्रॅटिट्यूड मानतो, जेव्हा आपण जर्नल लिहितो, आता मला असं वाटतं की प्रत्येकाला शक्य होत नाही, पण मला असं वाटतं की जेवढं शक्य होईल तेवढं आपण स्वतःला अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जेव्हा आनंद द्यायला शिकतो ना, तेव्हा स्वतःला आपण खूप छान समजायला लागतो. आपल्याला स्वतःमध्ये काहीतरी चेंजेस झालेला आनंद हा अनुभवायला मिळतो. आपण आपल्या मेंदूला सकारात्मक गोष्टी शोधायला, त्याचं कौतुक करायला शिकवतो. हा एक मानसिक व्यायाम आहे. अगदी सुरुवातीला कदाचित 3 गोष्टी शोधायलाही त्रास होईल, पण सरावाने मेंदूला सवय लागते. यासोबत वास्तववादी ध्येय ठेवणं आणि प्रवासातल्या छोट्या छोट्या यशाचा आनंद साजरा करणे, आणि यामुळे आपली मानसिक प्रतिकारशक्ती म्हणजे रेझिलियन्स वाढते. हो, आपण अपयशाने खचून न जाता पुन्हा उभं राहायला शिकतो. आत्तापर्यंत हा सगळा प्रवास खूप वैयक्तिक, आतल्या जगाशी संबंधित वाटतो, पण आपण एकटे राहत नाही. आपण समाजात, नात्यांमध्ये राहतो. या बाहेरच्या जगाचा आपल्या आतल्या डिटॉक्स प्रक्रियेवर काय परिणाम होतो, आणि तोच या प्रवासाचा म्हणजे जेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी एवढ्या समजत जातात, तेव्हा आपली मानसिक शांतता आपण कोणाच्या संगती राहतो यावर अवलंबून असते. बरोबर, काही नाती आपल्याला ऊर्जा देतात, आपल्याला फुलवतात. काही नाती सतत आपली ऊर्जा शोषून घेतात, आपल्याला नकारात्मक करतात. इथेच मग बाउंड्रीज म्हणजेच निरोगी सीमा आखण्याचा प्रश्न येतो. पण अनेकांना हे खूप अवघड वाटत नाही. म्हणणं आपल्या सगळ्या म्हणजे गरजा समोरच्याला सांगणं हे स्वार्थीपणाचे लक्षण मानलं जातं. हो, याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला सांगतात. म्हणजेच निरोगी सीमा म्हणजे लोकांना दूर ढकलण्यासाठी बांधलेल्या भिंती नाही आहेत, तर मग काय आहे? त्या आपल्या नात्याभोवती असलेले कुंपण आहे, जे आतल्या नात्याला सुरक्षित ठेवतं. त्या सीमा आदराने पण ठामपणे सांगता येणं गरजेचं आहे. मला तुझ्याशी बोलायचं आहे, पण आता माझी मनस्थिती नाही आहे, आपण उद्या बोलूया का? अगदी हे म्हणणं स्वार्थीपणा नाही, तर ते स्वतःच्या आणि नात्याच्या आरोग्याची काळजी घेणं आहे. ज्या नात्यांमध्ये संवाद, सहानुभूती आणि परस्पर आदर असतो, ती नाती या डिटॉक्स प्रक्रियेत नैसर्गिकरित्या मदत करतात. कारण तिथे आपल्याला स्वीकारले जाण्याची सुरक्षितता वाटते. बरोबर आहे की नाही? मला असं वाटतं, जेव्हा या गोष्टी आपल्याला अशा सांगायला किंवा ऐकायला जेव्हा एवढ्या आपल्याला सुरक्षित वाटतात, तेव्हाच मला वाटतं जेव्हा आपण डेली लाईफमध्ये त्याचा उपयोग करतो, तेव्हा त्याच गोष्टी आपल्याला अगदी सुरक्षित ठेवतात. स्वतःवर प्रेम करणं आणि स्वतःला माफ करणं ही कोणत्याही चैनीची गोष्ट नाही आहे, तर ते निरोगी जगण्यासाठी आवश्यक आहे. बरोबर, आणि हेही लक्षात ठेवायला हवं की ही एक दिवसाची प्रक्रिया नाही. मनाची स्वच्छता ही रोज करावी लागते. ही रोज करणारी जरी गोष्ट आहे, जशी आपण शारीरिक स्वच्छता करतो, ही आयुष्यभराची साधना आहे, एक सवय आहे. हो, हे म्हणजे या लेखिकांचं म्हणणं आहे, आपल्या विचारांचे गुलाम न बनता त्यांचे मालक बनायला शिकवतं. परिस्थिती बदलणं नेहमीच आपल्या हातात नसतं, पण त्या परिस्थितीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणं मात्र नक्कीच आपल्या हातात असतं. अगदी खरंच.
हा संवाद ऐकल्यावर वाटतं की आपल्या मनाकडे एका नवीन नजरेने बघायला सुरुवात केली आहे. या प्रवासाच्या शेवटी एक विचार मनात येतो, जो कदाचित ऐकणाऱ्यांनाही अंतर्मुख करेल. हे पुस्तक आपल्याला आपल्या विचारावर प्रश्न विचारायला शिकवतं, पण याही पुढे जाऊन एक पाऊल टाकता येईल का, अशी कोणती एक खोलवर रुजलेली समजूत आहे, जी आपण स्वतःबद्दल अनेक वर्षापासून सत्य म्हणून स्वीकारली आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातूनच आपल्याला कळतं की पॉझिटिव्ह माइंडसेट कसा तयार करायचा आणि माइंडफुल लाईफ कशी जगायची. हे फक्त मोटिवेशन नाही आहे, तर एव्हिडन्स बेस्ड मेंटल टूल्स आहेत. म्हणजे मला असं वाटतं की हे जे माझे विचार नाही आहेत, हे जे ह्या लेखिकांचे विचार आहेत, ते माझ्या मनाला अगदी स्पर्शून गेले. म्हणूनच मला वाटलं आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबतही शेअर करावेत. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाचा किंवा ऐकणाऱ्यांचाही माइंडसेट नक्कीच पॉझिटिव्ह थॉट होईल. हा व्हिडिओ माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. ओव्हर थिंकिंग, स्ट्रेस, सेल्फ डाऊट, लो कॉन्फिडन्स, इमोशनल बर्नआउट किंवा सतत निगेटिव्ह सेल्फ टॉक यांचा सामना आपण जेव्हा करत असतो किंवा काहीही असो, आपल्याला खूप सारे विचार मनामध्ये येतात आणि तो जो एक छोटा विचार येतो, त्या विचारांना आपण निगेटिव्ह थॉटमध्ये जाऊन कशाप्रकारे अजून निगेटिव्ह विचार आपले बनतात, तर त्या विचारांवरती कशी मात करायची, हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि मला असं वाटतं जेव्हा आपला कॉन्फिडन्स बिल्ड होतो, तेव्हा आपल्यामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते. आणि त्याच पॉझिटिव्ह एनर्जीच्या वेने आपण रोजच्या लाईफमध्ये जर चाललो, तर मला असं वाटतं की रोजच्या लाईफमध्ये येणारा स्ट्रेस, जो काही थकवा, ताणतणाव आहे, तो अगदी निघून जाईल. आणि या विचारांनी आपण आपलं आयुष्य अगदी छान प्रमाणे जगता येऊ शकतं, मला तरी असं वाटतं. आणि लेखिकांनी किती सुंदर आपल्याला याच्यामधून सांगितलेलं आहे. आपण अनेकदा बाहेरचं आयुष्य सुधारण्याचा प्रयत्न करतो, करिअर, पैसा, स्टेटस, पण विचारांची गुणवत्ता सुधारली तर आयुष्याची गुणवत्ता बदलते. हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मनाशी नवीन नातं बांधायला मदत करेल. विचारावर नियंत्रण म्हणजे भावना आणि कृतीवर नियंत्रण, आणि तिथूनच खरी प्रगती सुरू होते. जर तुम्हाला ह्या अशा व्हिडिओंमधून जर छोटंसं किंवा होईना मी एवढंच म्हणते, तुम्हाला थोडंसं ज्ञान प्राप्त व्हावा किंवा तुमचे विचार अगदी छान पॉझिटिव्ह व्हावेत, छोटीशी मदत माझ्याकडूनही तुमच्यासाठी व्हावी, हेच माझं या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणं आहे. आपल्या मनाची स्वच्छता म्हणजे आपल्या आयुष्याची दिशा बदलू शकते. मेंटल डेटॉक्स ही लक्झरी नाही, तर ती गरज आहे. मला असं वाटतं ही आपण जेव्हा अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जेव्हा आनंद मानायला शिकतो, रोजच्या छोट्या सवयींमध्ये छोटे छोटे बदल करायला शिकतो, स्वतःला पॉझिटिव्ह वेने घेतो, स्वतःचा माइंडसेट हा नेहमी पॉझिटिव्हरित्या, व्यवस्थितरित्या जेव्हा आपण चालवतो, तेव्हा असं मला वाटतं तेव्हाच आपलं लाईफ सुखकर होऊन जातं. आणि येणाऱ्या आयुष्यांमध्ये आपण अशाच प्रकारे माइंडसेट ठेवावा, हीच माझी अपेक्षा आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब करा चॅनलला. बाय.